feeling, 'cause you know ही आहे आमच्या वणीची ग्रामदेवता जैताई माता। तर काल मला भाजीपाला घ्यायचा होता, म्हणून मग मी मार्केटमध्ये गेले असता मार्केट बंद होते, त्यामुळे मग त्या मंदिरापाशी पण छान छान भाजीपाला भरतो, तर म्हणून तिकडे गेले। मग तर तिथून फक्त मी भाजीपाला काही नव्हता घ्यायचा, टमाटर घ्यायचे होते मला, म्हणून मग टमाटर घेतले आणि मंदिरात मग आरतीचा आवाज आला, तर मग मंदिरात गेली आरतीसाठी। आरती करून घरी आली 7:30ला। मंदिराच्या बाहेर छान दुकानं लागले होते, पूजेचे, फुलाचे, आपले रांगोळीचे साचे वगैरे सगळेच होते। मी फक्त एक साचा आणला तिथला रांगोळीचा, आणि तिथले जे आरतीच्या वेळेस जो शंख वाजतो ना, तो ऐकून इतकं मन प्रसन्न वाटते की खूपच, पुन्हा पुन्हा तेच ऐकतच राहावं असं वाटते। परंतु आरती झाल्यानंतर घरी आले, आणि घरी आल्यानंतर मग मला स्वयंपाक पण बनवायचा होता, तर घरी येईपर्यंत मला बरोबर 7:30 वाजले, आणि घरी आल्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागले। आणि साधं वरण भात आणि दोडक्याची भाजी बनवायची होती मला, आणि दह्याची कढी, पोळ्या, सगळा स्वयंपाक बनवायचा होता उपास असल्यामुळे। तर मग पहिले कुकर लावून घेतलं, डाळ आणि तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतले, आणि पहिले कुकर लावून घेतला, आणि नंतर मग दोडका किसला, तो पाण्यामध्ये ठेवला थोडा वेळ, आणि तिथूनच मी फुलं पण आणले होते आणि टमाटर आणले होते। तर ते फुलं फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, आणि टमाटर छान स्वच्छ धुवून घेतले, एका गंजामध्ये थोडा वेळ त्याला ठेवून दिले पाण्यामध्ये टमाटरला। दुकानातून मी काही मसाले आणले होते, जे धना पावडर, जिरा पावडर आणि ग्रेव्ही मसाला आणला होता, तर ते डब्यामध्ये भरून ठेवले। व मग भाजी फोडणीची तयारी केली। पहिले डाळ स्वच्छ करून घेतली, छान पाण्याने धुवून घेतली, नंतर त्यामध्ये बारीक असे थोडे, एखाद्या वेळेस असतो खडा, कधी राहते कधी नाही राहत, त्यामुळे मग चांगलं धुवून पाण्याने छान निजरून घेतली डाळ, आणि त्यानंतर मग मी 5 मिनिटे भिजत ठेवली, आणि तोपर्यंत मग मी भाजीची तयारी करणार आहे आता। तर त्यासाठी कांदे, मिरची, टमाटर चिरून घेतले व लसूण चिरून घेतला, आणि भाजी फोडणी घालायच्या आधी मी कणिक भिजवून घेणार आहे, कारण कणिक भिजवून ठेवली की छान मुरते, पोळ्या इतक्या मस्त छान फुगतात, मग त्या की छान फुगतात, म्हणून कणिक भिजवायच्या वेळेस त्यामध्ये थोडं तेल आणि मीठ टाकायचं, म्हणजे तेलामुळे हाताला कणिक चिपकत नाही कणिक भिजवताना, आणि मिठामुळे छान पोळीला चव येते। आणि कुकरची पहिली शिट्टी झाली, माझा कुकर लवकरच होतो, 10 मिनटंसुद्धा लागत नाही त्याला कुकरला व्हायला, आणि कुकर एकीकडे मांडून दिला होता, आधी 2 शेगड्या खाली होत्या, तर एका याच्यावर भाजी फोडणी घालणार होती, आणि एका याच्यावर कढी बनवणार होती मी। तर कणिक भिजवून घेतली, आणि त्यानंतर मग कढई ठेवली गॅसवर, आणि कढई तापल्यानंतर मग त्याच्यामध्ये तेल टाकलं, तेल टाकून जिरा मोहरीची छान फोडणी दिली, नंतर मग मिरची, कांदे टाकून घेतले, छान परतवलं, आणि नंतर त्यामध्ये तिखट, मीठ, हळद, धना पावडर, जिरा पावडर, लसणच्या पाकळ्या टाकून छान फिरवून घेतलं, आणि टमाटर शिजायसाठी 5 मिनिटे झाकण ठेवायचं, आणि टमाटर छान शिजू द्यायचे, आणि त्यानंतरच कोणती पण भाजी टाकायची, आणि फोडणीतच सांबार टाकायचा, चव छान येते। तर अशा प्रकारे भाजी फोडणी दिली, आणि टमाटर शिजायसाठी झाकून ठेवलं, आणि त्यानंतर मी दोडके आणि डाळ टाकणार आहे। तर अशा प्रकारे भाजी फोडणी दिली, आणि टमाटर शिजेपर्यंत एक साईडनं कढी फोडणी दिली, आणि कढीच्या पाण्याला उकळी येईपर्यंत दोडका आणि डाळ टाकून घेतलं भाजीमध्ये, हे फिरवून छान झाकण ठेवून भाजी एक साईडनं शिजायला ठेवली, आणि तोपर्यंत कढीच्या पाण्याला कढ आला होता, तर त्यामध्ये मग दही छान फेटलं, कारण काल माझ्याकडे बेसन संपलं होतं माझं, मग अशी ताकच फोडणी देणार होती मी आज। तर त्यासाठी काय करायचं, ताक जर फोडणी द्यायचं असलं तर फक्त पाण्याला उकळी येऊ द्यायची, आणि गॅस बंद करायचा, आणि त्यानंतर मग दही छान फेटून त्यामध्ये टाकायचं, आणि त्यामध्ये थोडी हळद,
तुम्हाला जर आवडत असेल तर हळद, सांबार, साखर थोडीशी टाकायची. साखरेने चव छान येते कढीला. आणि मग मला पोळ्या टाकायच्या होत्या, म्हणून मग भाजीची कढई मधातल्या गॅसवर ठेवली आणि तिकडल्या साईडने मग पोळ्या टाकून घेतल्या. अशा प्रकारे माझा स्वयंपाक मी पूर्ण केला. आता पूर्ण पोळ्या टाकून घेणार आहे पूर्ण आणि सासूबाईला जेवण देणार आहे. कारण देवाला तर नैवेद्य काही आपला चालत नाही, फळच ठेवते मी सकाळ संध्याकाळ 2 टाईम. त्यामुळे पोळ्या टाकून घेतल्या आणि सासूबाईला जेवण दिले. तितक्यात माझी एक मैत्रीण आली, कारण ती दूध आणते बाहेरून, तर थोड्याच दूर आहे घर त्यांचं दूधवाल्याचं. तर फिरणंही होते म्हणे आणि दूधही पण आणणं होते म्हणे, म्हणून मग आम्ही फिरायला गेलो. जेवण करायच्या आधीच फिरून आले, कारण हे दुकानातून यायचेच होते त्यामुळे. आणि हे आली दुकानातून की मग जेवण करून घेणार. अशा प्रकारे माझा स्वयंपाक आजचा पूर्ण झाला. Find the real me. आमच्या घराजवळच 3-4 देव्या बसून आहे, बिलकुल 5ही मिनटं नाही लागत इतक्या अंतरावर. तर मग ते देवी पाहिली, तिथे बाया छान गरबा खेळत होत्या. नंतर हे आले, तर मग दोघेजण जेवण करायला बसलो, कारण याला जेवण करताना TV पाहिजेच. चला तर मग या जेवण करायला. आणि स्वयंपाक झाला 9 वाजता. मग मी फिरून आले आणि आता हे आले दुकानातून. तर आता जेवण करून घेतो आम्ही आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि शुभरात्री.